नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहतोय इयत्ता 10वी मराठी रसग्रहण. रसग्रहण हा प्रश्न एकूण 4 गुणांसाठी आहे. आपल्याला यामध्ये कवितेच्या ओळी दिल्या जातात आणि त्या ओळींचं आपल्याला रसग्रहण करायचं असतं. रसग्रहण करत असताना 3 टप्पे आहेत. एक तर आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्ये. आता आशय सौंदर्यामध्ये काय लिहायचं किंवा काव्य सौंदर्यामध्ये काय लिहायचं ते सगळं काही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सो पहिल्यांदा आपण रसग्रहण या शब्दाविषयी हा जो एक विभाग आहे या विभागाविषयी जाणून घेऊया. जसं की आपण शिशुवर्गामध्ये लहान असताना अनेक बडबड गीते म्हणायचो. येरे येरे पावसा असेल किंवा अनेक बडबड गीते असतील, तर मग त्याचा अर्थ आपल्याला तेव्हा कळायचा का? तर नाही. आपल्याला खूप छान वाटायचं आणि आपण ते बोलायचो. त्याचे ताल सूर सगळं काही आपल्याला आवडायचं आणि आपण त्या सुरात बोलायचो. पण त्या ज्या काही कविता होत्या किंवा ती जी काही गाणी होती तर त्याचा अर्थ आता आपल्याला कळतो. मग त्याच्यामध्ये कोणतं वृत्त आहे किंवा कोणता अलंकार आहे. आता अलंकार वगैरे आपल्याला लहान असताना माहिती होतं का? तर नाही. आता आपल्याला अलंकार म्हणजे काय, रस म्हणजे काय किंवा वृत्त म्हणजे काय हे सगळं कळलं आहे. मग आता जेव्हा आपण त्या कविता पुन्हा एकदा वाचणार तेव्हा आपल्याला नक्कीच हे कळेल की त्या कवितेमध्ये कोणता अलंकार आहे किंवा त्या ओळींमध्ये कोणतं वृत्त आहे किंवा जर आपण काही पर्टिक्युलर ओळी घेतल्या तर यामधून कोणता रस आपण सांगू शकतो. तर हे सगळं काही आपण त्यातून सांगू शकतो. मग जेव्हा या सगळ्या गोष्टी आपल्याला कळतात तर याच गोष्टी आपल्याला भाषिक वैशिष्ट्यामध्ये वगैरे वापरायच्या असतात. ओके. मग कविता वाचताना त्याचं मन एका अनामिक आनंदाने भरून जातं. कधी डोळ्यात पाणी येतं, कधी मन अंतर्मुख होतं. आता आपल्या पुस्तकामध्ये अशा काही कविता आहेत की ज्या वाचल्यानंतर आपण स्वतःच विचार करायला लागतो. मग त्याच्यामध्ये आश्वासक चित्र ही कविता असेल की ज्यामध्ये स्त्री पुरुष समानतेवरती भाष्य केलेलं आहे. मग ही कविता वाचून आपण आपल्या मनामध्येच विचार करू लागतो की खरंच स्त्री पुरुष समानता आहे का, किंवा भविष्यामध्ये ती अजून किती घट्ट होईल किंवा अजून स्त्री पुरुष समानता कशी म्हणजे स्त्री पुरुष समानतेकडे एका समान दृष्टिकोनातून कसं पाहिलं जातं. आताही समाजामध्ये स्त्री पुरुष समानता आहे, परंतु काही भागामध्ये अजूनही आपण जर पाहिलं तर स्त्रियांना पुरुषांबरोबरीचं स्थान अजूनही दिलं जात नाही. मग हे भविष्यामध्ये स्त्री पुरुष समानता पूर्णपणे अस्तित्वात येईल का? तर या सगळ्या गोष्टींबद्दल आपण विचार करू लागतो. मग अशा प्रकारे आपल्याला काही कविता वाचल्यानंतर आपण स्वतःहून विचार करू लागतो. काही कविता इतक्या छान मांडलेल्या असतात की त्या संदर्भात जे पण काही चित्र आपल्या डोळ्यासमोर येतात, म्हणजे सपोज की आकाशी झेप घेरे पाखरा असेल तर ती कविता पण आपल्याला अंतर्मुख होऊन विचार करायला लावते. किंवा आकाशी झेप घेरे पाखराच्या बाजूला छान सुंदरसं चित्र दिलेलं आहे तर त्या चित्रातून पण आपण त्याप्रमाणे कल्पना करू लागतो. तर अशा ज्या काही कविता असतात किंवा हे जे काही त्यामधले भाव असतात तर ते आपल्याला जाणवू लागतात. आणि या सर्व भावभावनांचा मनात चाललेला व्यापार म्हणजे कवितेच्या आस्वादाकडे मन वळतं याचं चिन्ह होय. मग हे जे काही आपल्याला कळू लागतं की यामधून काय व्यक्त होतं आहे किंवा कवयित्री किंवा कवी यांना या कवितेमधून काय सांगायचं आहे, कोणता भाव व्यक्त करायचा आहे, आपल्या मनावर काय ठसवायचं आहे, हे सगळं जेव्हा आपल्याला कळतं तेव्हा आपण त्या कवितेकडे आस्वादात्मक दृष्टिकोनातून पाहत असतो. मग कृतीपत्रिकेतील पद्य विभागाच्या मूल्यमापनामध्ये कवितेचे रसग्रहण हा घटक समाविष्ट केलेला आहे. रस या घटकाचा अभ्यास तुम्ही इयत्ता 9वीमध्ये केलेला आहे आणि त्याचा व्हिडिओ पण मी अपलोड केलेला आहे. या इयत्तेत कवितेचे रसग्रहण करता येणे, कवितेचा आस्वाद घेता येणे या दृष्टीने कवितांचा अभ्यास करायचा आहे. मग आता आपण रस पाहिलेला आहे. शांतरस असेल, वीररस असेल किंवा जे काही नवरस आहेत, अद्भुत रस असेल, तर हे सगळे रस आपण पाहिलेले आहेत. ते रस कसे ओळखायचे किंवा एखाद्या पर्टिक्युलर ओळीमध्ये विभत्स रस आहे का, अद्भुत रस आहे की कुठला रस आहे, ते सगळं आपण या आधीच्या व्हिडिओजमध्ये पाहिले. मग आता त्या सगळ्या रसांचा अभ्यास केल्यानंतर एखाद्या कवितेमध्ये कोणता रस आहे किंवा त्या कवितेचं रसग्रहण कसं करायचं हे सगळं आता आपण शिकणार आहोत. कवितेचे रसग्रहण आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य, भाषिक वैशिष्ट्ये म्हणजेच भाषिक सौंदर्य या 3 प्रमुख मुद्द्यांना धरून केलं जातं. आणि या 3 मुद्द्यांमध्ये अगदी स्पष्ट विभाजन रेषा नसते. म्हणजे जसं की हे आशय सौंदर्यामध्येच यायलाच पाहिजे किंवा असं काही त्याच्यामध्ये विभाजन रेषा नाही आहे. ते एकमेकांमध्ये मिसळून गेलेले असतात आणि म्हणूनच कवितेमध्ये त्यांचा एकत्रितपणे अनुभव घेता येतो. जेव्हा आपण कवितेच्या 2-3 ओळी वाचतो तेव्हा त्याच्यामध्ये आपल्याला काव्य सौंदर्यही कळतं, भाषिक वैशिष्ट्य देखील कळतं, आशय सौंदर्य सगळं काही आपल्याला एकत्रितपणे कळत असतं. आणि मग त्याच्यामध्ये असं काही विभाजन, एक पर्टिक्युलर विभाजन आहे की नाही बाबा हे याच्यामध्येच आलं पाहिजे असं काही नाही आहे. आणि हे सगळं आपण एकत्रितपणे अनुभवत असतो. कवितेत अल्प शब्दांतून मोठा आशय व्यक्त झालेला असतो. कवितेत अचूक आणि चपखल शब्दनिवड असते. कल्पनांच्या माध्यमातून कधी प्रतिमांमधून तर कधी भाषिक वैशिष्ट्यांमधून कवितेचा आशय उलगडायला मदत होत असते. आणि याशिवाय कविता आवडण्याचे किंवा न आवडण्याचे कारणही तुम्हाला सांगता यायला हवे. आता आपण
एखादी कविता आहे ती आपल्याला आवडली आहे की नाही आवडली आहे ती आपल्या आवडीवर डिपेंड करते. आता एखादी कविता असेल तिच्या दोन बाजू असू शकतात. एखाद्या विद्यार्थ्याला ती कविता आवडेल कारण त्याच्यामध्ये चांगले शब्द असतील किंवा त्याच्यामध्ये चांगले विचार मांडले असतील. एखाद्या विद्यार्थ्याला नाही आवडणार कारण त्याच्यामध्ये काही अवघड शब्द असतील जे त्याला कळत नसतील किंवा ज्याचा अर्थ त्याला कळत नसेल. मग त्याला ती कविता वाचावीशी वाटणारच नाही आणि त्याच्यामुळे त्याला ती कविता आवडणार नाही. सो त्याच्यामुळे एखाद्या कवितेच्या दोन बाजू असू शकतात, एकाला आवडणारी एकाला ना आवडणारी. मग तुम्हाला ती कविता आवडली आहे की नाही, मग आवडली असेल तर का आवडली आणि आवडली नसेल तर का नाही आवडली हे आपल्याला सांगता यायला हवं. तरच आपण त्या कवितेचा रसस्वादाच्या दृष्टिकोनातून अभ्यास करू शकतो. याशिवाय कवितेचे खालील अंगभूत गुण तुम्हाला माहीत असायला हवेत. कोणते गुण आहेत ते आता आपण पाहूया. काव्यातील शब्द रमणीय अर्थ व्यक्त करतात. शब्द उत्कट भावनेचा सहज उद्रेक करतात. शब्दांना आंतरिक लय असते तर कधी रचना तालबद्ध असते. आता आपण जर पाहिलं तर आपल्या पाठ्यपुस्तकातील बऱ्याचशा कविता या मुक्त शैलीमधल्या आहेत, मुक्त छंदामधल्या आहेत. त्याच्यात जर आपण पाहिलं खोद आणखी थोडेसे तर त्याच्यामध्ये अष्टाक्षरी छंद आहे. म्हणजे प्रत्येक ओळीमध्ये जर आपण पाहिलं तर 8 अक्षरं आहेत. ओके, तर मग त्याला एक सेपरेट साचा आहे, त्याचा एक वेगळा साचा आहे. आणि मुक्त शैलीमध्ये जर आपण पाहिलं तर आश्वासक चित्र आहे. तर त्या कवितेला असं एक पर्टिक्युलर म्हणजे ते अष्टाक्षरी छंद किंवा असं काही त्याच्यामध्ये नाही आहे, ती मुक्त छंदामध्ये लिहिली गेलेली कविता आहे. तर अशा प्रकारे प्रत्येक कवितेची रचना वेगवेगळी असते. वरील सर्व मुद्दे लक्षात घेऊन कवितेचा अभ्यास केल्यास कवितेचा आशय आणि भाषा सौंदर्याचा एकत्रित अनुभव घेता येतो. लक्षात ठेवा की संपूर्ण कवितेऐवजी कवितेतील काही ओळींचे रसग्रहण करायचे असेल तर तेही त्या मुद्द्यांना धरून करता यायला हवे. म्हणजे आपल्याला संपूर्ण कवितेचे रसग्रहण करण्यासाठी दिलं जात नाही या प्रश्नामध्ये. तर या प्रश्नामध्ये 2 किंवा 4 ओळी दिल्या जातात कवितेच्या. आता त्या डिपेंड आहे कोणती कविता आहे त्याच्यावरती आणि मग त्या पर्टिक्युलर ओळींचंच आपल्याला रसग्रहण करायचं असतं. प्रत्येक ओळीच्या बाबतीत सगळेच मुद्दे लागू पडतील असं नाही, परंतु त्या ओळीतील आशयाचे काव्य सौंदर्य उलगडता यायला हवे हे महत्त्वाचे असते. मग त्या ओळीमध्ये कोणता आशय सांगितलेला आहे, कारण संपूर्ण कविता जर आपण पाहिली तर त्याचा आशय वेगळा असतो. पण त्याच कवितेमधल्या 4 ओळी जर आपण पाहिल्या तर आशय सेम म्हणजे पूर्ण कवितेचाच आशय त्याच्यामध्ये असेल असं नाही, तर त्या कवितेचा वेगळा काहीतरी आशय असू शकतो आणि मग तो आशय किंवा ते काव्य सौंदर्य आपल्याला त्या प्रश्नामध्ये उलगडायचं असतं. मग आता यामध्ये 3 मुद्दे आहेत. कोणते कोणते आहेत तर आशय सौंदर्य आहे, काव्य सौंदर्य आहे आणि भाषिक वैशिष्ट्ये आहेत. आता आपण एखाद्या कवितेचं एक्झाम्पल घेऊया. आश्वासक चित्र ही कविता आपण एक्झाम्पलसाठी घेऊया. असंच त्यामध्ये तुमच्या पुस्तकामध्ये ओळी देण्यात आलेल्या आहेत, जसं की भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात हातात हात असेल दोघांचाही. या ओळी तुम्हाला रसग्रहणासाठी दिलेल्या आहेत. यामध्ये आशय सौंदर्य म्हणजे काय, त्याच्यामध्ये काय काय लिहायचं तर त्यामध्ये कवितेचा विषय लिहायचा. ही कविता कोणत्या विषयाशी निगडीत आहे तर स्त्री पुरुष समानता. ओके, मध्यवर्ती कल्पना काय आहे या कवितेमध्ये, मध्यवर्ती कल्पना काय आहे तर कवयित्रीने असं मांडलेलं आहे की हे जे स्त्री पुरुष समानतेचं आश्वासक चित्र आहे तर ते भविष्यकाळामध्ये वास्तवात येईल असं कवयित्रींना सांगायचं आहे. संदेश काय आहे तर समाजामध्ये स्त्री पुरुष समानता असायला पाहिजे. उपदेश काय केला आहे, उपदेश पण तोच येईल. असं नाही की प्रत्येक कवितेमध्ये उपदेश संदेश सगळं काही वेगवेगळं असेल असं नाही. आणि त्याच्यामध्ये आपण लिहित असताना यापैकी मुद्दे वापरायचे आहेत असं आपल्याला सांगितलेलं आहे. प्रत्येक मुद्दा येईलच असं काही नाही. मग त्या कवितेतून कोणती मूल्य व्यक्त होतात, कवितेमधून मिळणारा एकत्रित अनुभव काय आहे तर कवितेमध्ये आपल्याला चेंडू आणि म्हणजे चेंडू जो की मुलांचा खेळ म्हणजे मुलांचं प्रतिनिधित्व करतोय आणि भातुकली जे की मुलींचं प्रतिनिधित्व करत आहे. तर मग या दोघांचे हे जे खेळ आहेत तर या खेळावरून आपल्याला असं दाखवायचं आहे की भविष्यामध्ये दोघंही एकमेकांचे खेळ खेळतील. म्हणजे भविष्यामध्ये स्त्री पुरुष समानता असेल, भविष्यामध्ये दोघांनाही एकमेकांची कामं माहिती असतील किंवा दोघंही एकमेकांची कामं करतील, एकमेकांना कामात मदत करतील आणि खऱ्या अर्थाने स्त्री पुरुष समानता अस्तित्वात येईल असं लेखिका शेवटी त्याच्यामध्ये मांडतायत. तर मग याचा अर्थ काय तर लेखिकांना हे सांगायचं आहे की अजूनही स्त्री पुरुष समानता अस्तित्वात आलेली आहे पण पूर्णतः आलेली नाही आहे आणि भविष्यामध्ये मात्र ती साकारली जाईल. ओके, आणि हेच त्यांनी कशाच्या माध्यमातून सांगितलेले आहे तर चेंडू आणि भातुकली किंवा मुलगा आणि मुलगी यांचे जे काही खेळ आहेत यांच्या प्रतीकातून सांगितलेलं आहे. नेक्स्ट आहे काव्य सौंदर्य. मग आता काव्य सौंदर्यामध्ये ज्या काही त्या ओळी दिलेल्या आहेत त्याच ओळींचं काव्य सौंदर्य लिहायचं आहे. जसं की भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात. आता जर आपण भातुकली म्हटलं तर भातुकली हा एक खेळ आहे आणि ते स्वप्नाळू जग आहे. त्याच्यामध्ये मुली स्वयंपाक करतात किंवा त्या बाहुलीला झोपवणं किंवा त्यांचं लग्न लावणं या ज्या काही गोष्टी आहेत या सगळ्या स्वप्नाळू आहेत किंवा फक्त खेळापुरत्या मर्यादित आहेत. पण जेव्हा आपण या भातुकलीतून वास्तवात येणार आहोत म्हणजे जेव्हा आपण आपल्या वास्तव आयुष्यामध्ये येणार आहोत तेव्हा वास्तवात आपल्याला सगळ्या जबाबदारी व्यवस्थित पार पाडाव्या लागतात. म्हणजे वास्तव हा काही खेळ नाही आहे तर वास्तवमध्ये जबाबदाऱ्या असतात.
वास्तवामध्ये प्रत्येक गोष्ट म्हणजे सत्य असतं, प्रत्येक गोष्टीचं सत्य असतं, प्रत्येक गोष्ट सत्य असते आणि ते आपल्याला स्वीकारता आलं पाहिजे. आणि वास्तवात प्रवेश करत असताना दोघांचाही हातामध्ये हात असेल, म्हणजे दोघांची पण एकमेकांना साथ असेल, दोघं पण एकमेकांच्या सहकार्याने वावरत असतील, दोघं पण एकमेकांची कामे मिळून मिसळून करत असतील आणि हा जो भविष्यामधला आशावाद आहे किंवा आश्वासक चित्र आहे, तर हेच कवयित्रींनी या उपरोक्त ओळींमधून किंवा वरील ओळींमधून रेखाटलेले आहे. नेक्स्ट आहे भाषिक वैशिष्ट्ये. आता ही भाषिक वैशिष्ट्ये पूर्ण कवितेची म्हणजे कुठल्या पण ओळी घेतल्या कवितेमधल्या तर त्या सेमच येणार आहेत. काही 4-5 त्याच्यामधल्या लाईन्स सोडल्या तर बाकी सगळं सेमच येणार आहे. ओके, मग याच्यामध्ये कवीची भाषाशैली, कवी किंवा कवयित्रीची भाषाशैली कशी आहे, ग्रामीण भाषा आहे, बोली भाषा आहे, संवादात्मक भाषा आहे, चित्रदर्शी भाषा आहे की निवेदनात्मक भाषा आहे, हे त्या प्रत्येक कवितेचं डिपेंड करतं. आता याच्यामधून एक विचार मांडलेला आहे की स्त्री पुरुष समानता समाजामध्ये असायला हवी. नेक्स्ट आहे शब्दालंकार. याच्यामध्ये कोणता अलंकार वापरलेला आहे का या ओळींमध्ये तर ते लिहायचं आहे. आंतरिक लय कसं आहे, नादमाधुर्य वृत्त म्हणजे कोणतं वृत्त असेल तर लिहायचं आहे. तर प्रत्येक ओळींना वृत्त असेलच असं काही कंपल्सरी नाही आहे, कारण मुक्तछंदामध्ये असतील तर त्याच्यामध्ये वृत्त असेलच असं काही कंपल्सरी नाही आहे. मग आता याच्यामध्ये विशेष असं काय आहे तर याच्यामध्ये भातुकली म्हणजे एक स्वप्न आहे, म्हणजे एक स्वप्नातलं जग आहे आणि वास्तव म्हणजे खरंखुरं आयुष्य आहे. तर याच्यामध्ये दोन्ही पण त्याच्यामध्ये एकत्रित सांगितलेलं आहे, म्हणजे वास्तवात कसं असेल किंवा स्वप्नात कसं असेल या दोघींची पण सांगड या ओळींमधून घातलेली आहे. हे झालं भाषिक वैशिष्ट्यामध्ये. मग त्याच्यामध्ये अजून की एक विचारगर्भ एक विचार मांडलेला आहे, याच्यामधून चिंतनशील कविता आहे, याच्यामधून चिंतन करायला भाग पाडते ही कविता. त्याचबरोबर एक स्त्री पुरुष समानता हा एक जिव्हाळ्याचा विषय आहे आणि तो खूप सहजपणे साध्या सोप्या शब्दांमध्ये कवयित्रीने रेखाटलेला आहे. ओके, तर अशा पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा असतो आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्ये या 3 मुद्द्यांच्या आधारे. ओके, सो आय होप की तुम्हाला समजलं असेल. प्रयत्न मी केला आहे. समजलं असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि यासोबतच प्रत्येक कवितेमध्ये तुम्हाला अशा काही ओळी देण्यात आलेल्या आहेत. जो प्रश्न आहे तुमच्या प्रत्येक कवितेच्या खाली एक प्रश्न आहे स्वाध्यायामध्ये आणि त्या प्रत्येक प्रश्नामध्ये कवितेच्या 2-3 ओळी देण्यात आलेल्या आहेत. त्याची प्रॅक्टिस करा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर यांसारखे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजेच मी जेव्हा यांसारखे नवनवीन व्हिडिओज अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील. मित्रांनो, असेच छान आणि मस्त व्हिडिओ या चॅनलवरती अवेलेबल आहेत. चला तर मित्रांनो, आता या ठिकाणी आपण इथेच विश्रांती घेऊया. पुन्हा भेटूया नवीन पाठासोबत, नवीन व्हिडिओसोबत, नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत पाहत रहा एस क्लास एज्युकेशन बाय सुहानी, तेही सुहानी सूर्यवंशी या चॅनलवरती. सो फ्रेंड्स, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.